32 इंच रजवाडी पॅटर्न मंगळसूत्र आहे. 4.5 तोळ्यांचं हे मंगळसूत्र आहे. त्याच्यामध्येच आणि ब्लॅक बीड्समध्ये म्हणजे पट्टी काळ्या मण्यांच्या पॅचमध्ये हे बनवलेले आहेत. त्यामधलंच हे एक आहे लॉंग मंगळसूत्र आणि शॉर्ट मंगळसूत्र. रजवाडी पॅटर्नच आहे. शॉर्ट जर घेतलं तर 2 तोळ्यापर्यंत जाते. लॉंग घेतलं तर साधारणतः 103 ग्रॅमचं आहे. त्यामध्ये हे गोकाकचं बंच पॅटर्न आहे. साधारणतः 82 ग्रॅमचं हे मंगळसूत्र आहे बंचमधलं. आणि हे पण जे लास्ट स्टॅच्यू आहे त्याच्यावरती पट्टीचं आणि शॉर्ट दोन्ही हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेली आहे पूना गाडगिल्स अँड सन्समध्ये. तर इथे आज आपण पाहणार आहोत लॉंग मंगळसूत्राचं सुंदर असं कलेक्शन कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, पूना गाडगे अँड सन्स भोसरी शाखेतनं मी नीलम बोलते आहे. आपण लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन बघणार आहोत. साधारणतः लाईट वेटपासून कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंत असे ब्लॅक बीड्समध्ये मंगळसूत्र येतील जे की कमी वजनात आहेत. ह्याच्यामध्ये सिंगल पदर, डबल पदरसुद्धा येतो. मणी तुम्हाला जशी डिझाईन हवी मण्यांमध्ये तसेसुद्धा वेगवेगळी व्हरायटी येते. बोथ साईड चेन मंगळसूत्र एक येतं कमी वजनामध्ये. आणि ऐका ना, ह्याचं वेट काय असणार आहे? ह्याचं जे ह्याचं वेट आहे 19 ग्रॅम 400 हे 2 तोळ्यापर्यंत. 2 तोळ्यापर्यंत असणार आहे. बघू शकता स्टार्टिंगमध्ये आपल्याला वेट असणार आहे 2 तोळ्यापर्यंत. फक्त हे ब्लॅक बीड्सवाले घ्यायचं म्हटलं तर त्याचं काय वेट असणार आहे? हे 15 ग्रॅमचं आहे. ओके, बघू शकता विदाऊट पेंडंट आहेत हे. आपल्याला पेंडंट वगैरे लावल्यानंतर 1.5 तोळ्यापर्यंत 2.5 तोळ्यापर्यंत जाणार आहे. त्यानंतर इथं बघू शकता बोथ साईडला चेन आहे. हे पण 23 ग्रॅम वजन आहे. अच्छा, ह्याच्यात 2 तोळ्यापासून मिळतात आपल्याला. ओके, विदाऊट पेंडंट की विदाऊट पेंडंट? अच्छा, 2 तोळा. पेंडंट घ्यायचं असेल तर वजन प्लस होईल. पेंडंटचं 3-4 ग्रॅम काय असेल ते वजन प्लस बघू होईल. शकता खूप छान अशी मंगळसूत्र आहे. बघू शकता. त्यानंतर बघू शकता हे सुद्धा 16 ग्रॅमचं आहे कमी वजनात. अशी डिझाईन दिलेली आहे. याला पेंडंट लावलं तर 2 तोळ्यापर्यंत हा तुमचा सेट होऊन जाईल पूर्ण. अच्छा, ह्याची काय वेट आहे? हे 16 ग्रॅम. 16 ग्रॅममध्ये बघू शकता. लाईट वेटपासून ते. आणि त्यानंतर आपण इथे बघतो पट्टी पॅटर्नमध्ये हे 17 ग्रॅमचं आहे. बघू शकता. ज्याला कोणाला जास्त सोनं हवं असेल किंवा म्हणजे नाही का असं कमी ब्लॅक बीड्स हवे असेल तर त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. ह्याचं काय वेट आहे? 17 ग्रॅम. बघू शकता लाईट वेट आहे. 17 ग्रॅममध्ये लॉंग मंगळसूत्र येणार आहे. आणि याला आपल्याला 4 ते 5 ग्रॅमचे आपण पेंडंट लावू शकतो. वाटी किंवा पेंडंट तुम्हाला हवं ते मिळून जाईल. बघू शकता हे ब्रॉड पट्टीमध्ये आहे. ब्रॉड पट्टीमध्ये हे 4 तोळ्यांचं आहे. मीनाकारी वर्क केलेलं आहे ते बघू शकता. आणि थोडेसे ब्लॅक बीड्स आहेत. हे 4 तोळ्यामध्ये आहे. हे 21 ग्रॅमचं आहे पट्टी मंगळसूत्र. अच्छा, हे बघू शकता. हे 21 ग्रॅममध्ये हे सुंदर असं आणि लास्टला आपल्याला चेन दिलेली असणार आहे. कमी ब्लॅक बीड्समध्ये सुंदर असा हा पॅटर्न आहे पट्टी पॅटर्नमध्ये. त्यानंतर इथे बघणार हा बंच पॅटर्न आहे. हा सुद्धा कमी वजनात येतो. 17 ग्रॅमचा आहे हा पण. अच्छा, हा 17 ग्रॅममध्ये बघू शकता बंच पॅटर्नमध्ये आपल्याला ह्या 3 चेनचा बंच दिलेला आहे इथे. आणि आपल्याला लास्टला सुद्धा चेन दिलेली आहे. 17 ग्रॅममध्ये 17 ग्रॅम बघू शकतो. हा 17 ग्रॅममध्ये हे मंगळसूत्र असणार आहे. त्यानंतर हेवीमध्ये आहेत बंच पॅटर्न. वेट काय असणार आहे? हे जे आहे फर्स्टवालं ह्याचं 3.5 तोळे 36 ग्रॅम वेट आहे. बघू शकता. त्याला मग वाटी लावून वगैरे 4 तोळ्यापर्यंत बसून जाईल. पेंडंट वाटी जसं घ्यायचं आहे त्याप्रमाणे घेऊन 4, 4.5. हे साधारणतः हे जे सगळे बंच आहेत हे सिमिलर वेटमध्येच आहेत. अच्छा, हे 32 ग्रॅम आहे. हे 3 तोळ्यांचा आहे. अच्छा. आणि हा 39 ग्रॅम आहे. ओके, हा चेन पॅटर्न आहे. चेन पॅटर्न. डबल लेअर सिंगल लेअर दोन्ही पण मिळतात यामध्ये. पाहिजे तसं सिंगलमध्ये घेतलं की साधारणतः 2 तोळे 22-23 ग्रॅम असं मिळून जाईल. आणि जर डबल घेतलं तर डबल साधारणतः 4 तोळे 3 तोळे जसं घ्याल तसं. आता थोडं कमी एकदम पातळ चेन असेल वगैरे तर साधारणतः 27 ग्रॅममध्ये डबल लेअर जातं. ओके. आणि ह्याचं काय वेट असणार आहे? ह्याचं 3.5 तोळे आहे.
ही चेन पॅटर्न घेतला तर हा थोडासा फ्लेक्झिबल राहणार आहे, जेणेकरून पट्टीसारखं दुमडणार नाही वगैरे. ओके, बघू शकता. आणि ह्यांना मेकिंग चार्जेस काय असतात? मेकिंग साधारणतः आजच्या रेटने म्हणजे रेटनुसार मेकिंगमध्ये थोडे चेंजेस होत राहतात. तर आजच्या रेटने 2300 रुपये वगैरे पर ग्रॅम मजुरी जाते. आजचा रेट काय आहे? आज रेट आहे 1,43,060 रुपये रेट आहे. बघू शकता. आजची तारीख आहे 3 जून आणि आजचा रेट आहे 1,43,000. 1,43,060 रुपये. 1,43,060 रुपये. आणि आपण बघू शकता हे कलेक्शन मंगळसूत्र मंगळसूत्रमधलं आपण कलेक्शन आज कव्हर करतो आहे तिथे. हे गोकाकमध्ये पॅटर्न्स आहेत सगळे. साधारणतः 3 तोळे मिनिमम गोकाकमध्ये येतं. 3 तोळ्याचं मिनिमम मंगळसूत्र. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला पेंडंटसुद्धा येईल किंवा वाट्यासुद्धा येतील. हे पहिलं पेंडंटमध्ये आहे, बंच पॅटर्न आहे, 41 ग्रॅममध्ये मंगळसूत्र आहे. अच्छा. हे पण पेंडंट आणि पट्टी पॅटर्न आहे. पट्टी पॅटर्न 34 ग्रॅममध्ये. 34 ग्रॅममध्ये बघू शकता. पेंडंट सुद्धा हेवी आहे. त्यानंतर हे एक आहे बंच प्लस वाटी आहे, त्याला 6 तोळ्यांमध्ये जात आहे. गोकाकचे मंगळसूत्र आहेत. गोकाकमध्ये साधारणतः 3 तोळे मिनिमम मंगळसूत्र चालू होतं लॉंगमध्ये. आता ह्याच्यामध्ये बंच प्लस पेंडंट वाटी हवी असेल तर वाटीसुद्धा लावू शकता. साधारणतः हे 41 ग्रॅमचं मंगळसूत्र आहे. त्यातलंच हे थोडं लाईटवेट 33 ग्रॅममध्ये आहे. पट्टी पॅटर्न आहे आणि पेंडंट आहे. ह्याला थोडंसं हेवी रेंजमध्ये हे 6 तोळ्यांमध्ये जातं. बंच आहे, काळे मण्यांचा पॅचमध्ये आहे, कोणाला असं पाहिजे असेल तर. आणि वाट्या आहेत. त्यानंतर हा सुद्धा 61 ग्रॅमचा आहे. बंच थोडासा वेगळा आहे म्हणजे डिझायनरमध्ये. होडी पॅटर्न आणि पेंडंट कोयरी पॅटर्न होडी घाटमध्ये आहे. हे पट्टी पॅटर्न आहे. हे पण 3.5 तोळ्यांचं कमी वजनात थोडं मंगळसूत्र येतं. हा सुद्धा बंचमधला पॅटर्न आहे पेंडंटचा. साधारणतः 33 ग्रॅम आहे. हा पण बंचच पॅटर्न आहे. वाटी आहेत, काळे मण्यांचा पॅच आहे. 3.5 तोळे 34 ग्रॅममध्ये मंगळसूत्र जातं. आणि हे आहे, हे पण 3.5 तोळ्याचं बंच पॅटर्न. हे 34 ग्रॅम 35 ग्रॅम. हे जे आहे येलो फिनिशिंगमध्ये बंच पॅटर्न आहे. हा आपल्याला जाणार आहे 44 ग्राममध्ये. सुंदर असा बंच पॅटर्नमध्ये हा पॅटर्न आहे. आणि त्यानंतर नंतर होतं इथे पण हा सुद्धा येलो फिनिशिंगमधला बंच पॅटर्न आहे. 66 ग्राममध्ये आहे हा. बत्तीस इंच रजवडी पॅटर्न मंगळसूत्र आहे. 4.5 तोळ्यांचं हे मंगळसूत्र आहे. त्याच्यामध्येच आणि ब्लॅक बीट्समध्ये म्हणजे पट्टी काळ्या मण्यांच्या पॅचमध्ये हे बनवलेले आहेत. त्यामधलंच हे एक आहे लॉंग मंगळसूत्र आणि शॉर्ट मंगळसूत्र. रजवडी पॅटर्नच आहे. शॉर्ट जर घेतलं तर 2 तोळ्यापर्यंत जात आहे. लॉंग घेतलं तर साधारणतः 103 ग्रॅमचं आहे. त्यामध्ये हे गोकाकचं बंच पॅटर्न आहे. साधारणतः 82 ग्रॅमचं हे मंगळसूत्र आहे बंचमधलं. आणि हे पण जे लास्ट स्टॅच्यू आहे त्याच्यावरती पट्टीचं आणि शॉर्ट दोन्ही असं सिमिलर त्यांनी हे केलेलं आहे की लॉंग आहे ते 95 ग्रॅमचं आहे आणि शॉर्ट आहे ते 2 तोळ्याचं आहे.